Co-powered by Techno. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची जनसंवाद यात्रा जी आहे ती वाई विधानसभेच्या अनुषंगानं जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सुरू केलेली आहे। वाई विधानसभेसाठी ते इच्छुक म्हणून आत्ता सध्या आहेत आणि सध्या आपल्या सोबत आहेत ते। सध्या आपली जनसंवाद यात्रा जी आहे ती पूर्ण महाबळेश्वर असेल किंवा वाई खंडाळा या भागामध्ये आता फिरत आहे। एकूणच कसा प्रतिसाद भेटतोय? जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही तिन्ही तालुक्यामध्ये महाबळेश्वर, वाई आणि आता खंडाळा, तर या तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही फिरलो। संपूर्ण मतदारसंघामध्ये गावोगावी गेलो आणि सर्वसामान्य जनतेबरोबर संवाद साधला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आणल्या, त्या संदर्भात आम्ही सर्वांशी, महिला बंधू भगिनी सगळ्यांशी चर्चा केली। ते करत असताना सध्याचे जे विद्यमान आमदार या मतदारसंघाचे आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोषाची भावना व्यक्त केली जाते। कारण सगळीच्या सगळी जी काही पदं असतील ती फक्त आमच्याच घरात पाहिजेत, ही या आमदारांची सौरातेपणाची भावना ही सर्वसामान्य जनतेने ओळखलेली आहे आणि त्यामुळे त्यांना प्रचंड विरोध होतोय। मला एक सांगा, पण महायुतीमध्येच आता तुम्ही आहे आणि यामध्ये आता विद्यमान आमदार देखील आहेत, पण यामध्ये आता कुठंतरी फूट पडल्यासारखं जाणवत नाही का? इथं कशा पद्धतीचं तुम्ही नियोजन? हे पहा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा आघाडी सरकारमधून बाहेर पडले आणि त्यांनी एक संघर्षच केला आणि तो संघर्ष केला त्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर काम करतोय। मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली आणि त्यावेळी मी जेव्हा सर्व या लोकसभा मतदारसंघ, वाई विधानसभा मतदारसंघ याच्यावर चर्चा केली त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की जाधव तुम्ही वाई विधानसभेची बांधणी करा आणि त्या दिवसापासून मी वाई विधानसभेची बांधणी करतोय। मी वाई मतदारसंघामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारचे निधी आणले आणि कामं करतोय आणि ते करत असताना अचानक लोकसभेमध्ये अजितदादा गट या आपल्या महायुतीमध्ये आला आणि विद्यमान आमदार म्हणून आज त्यांना संधी मिळते। खरं तर लोकसभा लढायची म्हणून मी देवेंद्रजींना भेटलो, शिंदे साहेबांना भेटलो, अजितदादांना देखील मी भेटलो होतो। कारण का तर मी 2 वेळा लोकसभा यापूर्वी लढलेलो आहे आणि 2 वेळा मला माननीय देवेंद्रजींनीच थांबवलं। मग कालच्या निवडणुकीला जर मी लढलो असतो तर मला माहिती आहे की किमान 1-1.5 लाख मतं मी घेतली असती तर आमचे महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उदयनराजेंना त्याचा फटका बसला असता आणि म्हणून देवेंद्रजीचं ऐकून मी थांबलो। परंतु दरवेळी मला थांबवण्यात येतं। आम्ही सर्वसामान्यांनी राजकारणात यायचं की नाही असा प्रश्न आता आम्हाला सर्वसामान्यांना पडलेला आहे। मी एका कष्टकऱ्याचा, शेतकऱ्याचा, वारकऱ्याचा मुलगा आहे। मी इतकी वर्ष 20 वर्ष मी संघर्ष करतोय। आमच्या खंडाळा तालुक्याला आज तागायत लोकप्रतिनिधी मिळाला नाही म्हणून आमचे सर्व प्रश्न स्वातंत्र्योत्तर काळापासून अनुत्तरित आहेत। मग हे सोडवायचे कोणी? हे बाकीची मंडळी फक्त आमचा मतासाठी वापर करतायत आणि खंडाळ्याचे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत। खंडाळ्याला निधी टाकला जात नाही। मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी आम्हाला संघर्षच करावा लागेल आणि त्यामुळं मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री महायुतीचे हे मेन 3 जण यांनी विचार करावा आणि विद्यमान आमदार जे आहेत त्यांना, त्यांच्या बंधूला आत्ताच लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्यांना खासदार केले, सगळ्या सत्ता त्यांच्या घरात नांदतायत। तर मी असं म्हणेल की त्यांना विधान परिषदेवरती मकरंद पाटलांना घ्यावं आणि एका सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाला संधी द्यावी, ही माझी विनंती आहे महायुतीला। सध्या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये अशी पण एक चर्चा आहे की मदनदादांचं पण नाव उमेदवारीच्या अनुषंगानं समोर येत आहे। याबरोबरच रामराजे नाईक निंबाळकरांची पण नावाची चर्चा आहे। हे पहा रामराजे निंबाळकर साहेब मोठे आहेत। त्यांनी आमच्या खंडाळा तालुक्यासाठी यापूर्वी काम देखील केलेलं आहे। मी तर म्हणेल ते माझ्या गुरुच्या स्थानी आहेत आणि मला असं वाटतं की त्यांनी खंडाळा तालुक्याला जे प्रतिनिधित्व मिळालं नाही तर त्यांनी माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाच्या पाठीशी उभं राहावं, मला मार्गदर्शन करावं। मदन भोसले हे महायुतीमध्ये गेल्यावेळी भाजपचे उमेदवार होते आणि मला जेव्हा थांबवण्यात आलं त्यावेळी
मी स्वतः त्यांच्याबरोबर त्यांचा प्रचार केलेला आहे. त्यामुळे ते पण माझ्या मोठ्या बंधू समान आहेत. त्यांनी देखील धाकट्या भावासाठी यावेळी त्यांनी मदत करावी ही मी त्यांना दोघांनाही हात जोडून विनंती करतो. विद्यमान आमदार हे आता अजित पवार गटामध्ये आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत. मात्र शरद पवारांची देखील या ठिकाणी महाविकास आघाडीच्या निमित्तानं चाचपणी सुरू आहे. त्यांचा पण अजून उमेदवार काही त्यांनी जाहीर केलेला नाही. अशी काही संधी जर समोर येत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने बघता? माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना हा सातारा जिल्हा त्यांचा बालेकिल्ला आहे. आज राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. आज जी वाई विधानसभेची लढत होणार आहे ती शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्येच होणार आहे. मला असं वाटतं की खंडाळा तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे. मी गेली 20-22 वर्ष संघर्ष करतो आहे. मी एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं मी निष्कलंक आहे. माझ्यावरती आज 20 वर्ष काम करताना कुठलाही आरोप नाही. मी कुठल्याही प्रकारचं कुठलं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नाही. मी कुणाच्या रुपयाला हात लावलेला आहे आणि मी समाजासाठी रात्रंदिवस धावतो, काम करतो आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्यांच्यासाठी एक सक्षम पर्याय होऊ शकतो. त्यामुळं मला काही झालं तर उमेदवारी मला हवी आहे. मी लढणार आहे. त्यामुळं मला खात्री वाटते की मला योग्य संधी हेच राज्याचे नेते मंडळी मला देतील, याबद्दल मला काही दुमत वाटत नाही. पण जर शरद पवारांनी जर संधी दिली त्यांच्या पक्षातून तर तुम्ही त्यामध्ये लढण्यास तयार आहात का? हां, मग आता वेळेची ती गरज असेल तर मला संधीचं सोनं करता येतं मला. त्यामुळं मी नक्कीच संधीचं सोनं करेन. नक्कीच. हे होते जिल्हा प्रमुख शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की जर या पुढील काळात शरद पवार यांच्या पक्षात जरी त्यांना संधी मिळाली या उमेदवारीच्या अनुषंगानं तरी ते लढण्यास इच्छुक असल्याचं एकूणच मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.